परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारलेला आहे। परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी 7 दिवसांच्या आत या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून ही जमीन कायदेशीर मालकाच्या नावे करण्यात येईल असा आदेश जारी केलाय। भद्रावती शहरातल्या भद्रावती तहसील कार्यालयाच्या मार्फत हा आदेश काल जाहीर करण्यात आला होता। मात्र विवादित शेतीतला 3.5 एकर भाग हा आजोबांच्या नावाने होणार आहे, त्यामुळे वारसांना येईल अतिशय कमी जागा आणि त्यामुळे पीडित कुटुंबियांची धानोरकर यांच्या ताब्यात असलेली जमीन लवकरात लवकर निर्णय घेऊन परत देण्याची मागणी होती। आणि आता एबीपी माझाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणता येईल की परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह स्वीकारलेला आहे आणि त्या संदर्भातले मोठे आदेशही आता काढण्यात आलेले आहे। बॉडी स्वीकारली आहे आणि तहसीलदारांनी म्हटलंय की ते 7 दिवसामध्ये आमचं फेरफार करून देणार आहे। पण त्याच्यामध्ये त्यांनी आमचं नाव न देता आमच्या आजोबाचं नाव आमच्या आजोबाच्या नावावर शेती करणार आहे आणि त्याच्यामध्ये मग सगळ्यांची वारसांची नावे ना, तर त्याच्यामध्ये आम्हाला काहीच नाही मिळणार आहे। इतका छोटा हिस्सा घेऊन आम्ही काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत? आमच्या यांच्याने पुन्हा भरपूर पण नाही निघणार आहे। आमचं म्हणणं हे आहे की जे धानोरकरच्या ताब्यामध्ये आमची शेती आहे त्याच्यावर लवकरात लवकर काम करून आम्हाला ती मिळवून देण्यात यावी। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सारंग पांडे फोनवरून आपल्या सोबत आहेत। सारंग, या पीडित कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे का? माधवी, असं म्हणता येणार नाही, कारण काल तहसीलदारांच्या आदेशाने जे पत्र जारी करण्यात आलं त्यामध्ये 7 दिवसांच्या त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून ही जमीन जी आहे ती कायदेशीर वारसांची आहे त्यांच्या नावावर करण्याचा आदेश दिलाय आणि त्यानुसार जो 3.5 एकराचा पट्टा आहे तो त्यांच्या आजोबांच्या नावाने होण्याची शक्यता आहे। अजून ते झालेले नाहीये, पण शक्यता हीच आहे की आजोबांच्या नावाने होईल आणि साहजिकच त्या 3.5 एकरामध्ये अजून 5 भाग पडल्यावर जे वारसदार आहे त्यांना अतिशय कमी जागा येईल। त्यामुळे हे जे पीडित कुटुंब आहे त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात धानोरकरांकडे जी जमीन आहे त्याच्यावर सध्या वाद आहे, त्याचं लवकरात लवकर चौकशी करावी, ती जमीन जी आहे ती आम्हाला परत करावी अशी त्यांची मागणी आहे। धन्यवाद सारंग या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता आणखी एक मोठी बातमी आहे। ओबीसी आरक्षण आणि कुणबी